समीर बाकरेजी, ठीक आहे, आपल्या देशामध्ये पेट्रोल डिझेलच्या क्रूड ऑइलच्या विहिरी नाही आहेत, पण इथं खाद्यतेलाच्या ज्या विहिरी होत्या शेतामध्ये गावागावामध्ये त्या विहिरी बुजवण्याचं जे काम झालं त्याचं काय करणार? आणि इथल्या शेतकऱ्याला नक्की 4 पैसे पण मिळतील, अच्छे दिन पण येतील जर हे धोरणात्मक बदल केले तर. करायची तयारी आहे का? बघा विलासजी, जे जे देशाकरता चांगलं असेल ते भारतीय जनता पार्टीचं सरकार करायला तयारच असते. आणि जसं उदय सरांनी सांगितलं की मिलेटला पण आज मोदी साहेबांनीच महत्व दिलं ना. आज देशभरात मिलेटची जी शेती आहे किंवा मग मिलेटचा वापर होतोय ते मोदी साहेबांनी जे फोकस केला त्याच्यामुळेच आहे. आणि दुसरं असं आहे विलासजी की मोदी साहेबांची विश्वासार्हता इतकी जास्त आहे की त्यांनी देशाच्या जनतेला आवाहन केलं तर देशाची जनता ऐकते आणि त्यांना सिरियसली घेते. जे अभय सर म्हणत होते पण नेते घेणार का? नेते घेणार का? उद्यापासून ताफे बंद होणार का सांगा? हे तुम्ही लोक, मी काय म्हणतो सर, हा देश असा आहे ना, उपाशी राहा म्हटलं तर उपाशी राहायला तयार आहेत. देशभक्तीची कणभर सुद्धा कमतरता नाहीये. पण राजकीय नेते तो कृतिशील पाठ घालून देणार आहेत का? हे बघा आम्ही केलं, तुम्ही करणार आहात का? ती तयारी आहे का? 4 किलोमीटर प्रति लिटर इतक्या गाड्या आहेत, त्या कमी करणार आहेत का? ते इलेक्ट्रिकनं फिरणार आहेत का उद्या? सांगा. विलासजी, देशाचे पंतप्रधान यांनी पूर्ण आयुष्य आपलं देशाला दिलेलं आहे. जे काही ताफा आणि याचे ते आज पंतप्रधान नाही हो, बाकी नेते म्हणतोय सर. करतील ना जे काही अवास्तव जर वाटत असेल ते निश्चित कमी केला जाईल. आणि आज मी तुम्हाला जो सेंट्रल विस्टाचं उदाहरण दिलं, एवढा हजारो करोडचा रेंट वाचवलेला आहे. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आहे, त्याच्यामुळे आज आपले इतकं डेव्हलपमेंट होत आहे. मुंबईमध्ये मेट्रो झाल्यावर किती लोक मेट्रोनी प्रवास, तुम्ही पण सुद्धा पाहिलाय, जी ब्लू लाईन झाली आहे किती त्यांनी सोयीस्कर झालेला आहे. कोस्टल रोड असो, बाकी मेट्रो असो, तर याच्यामुळे आज आपलं इंधन वाचतंय, लोकांचा वेळ वाचतोय. त्याच्यानंतर आज आपली उपयोगिता वाढते, क्रयशीलता वाढते. या सगळ्या गोष्टी आज भारतीय जनता पार्टीच्या याच्यातच होऊ शकतात. आणि मी अभय सर जे म्हणत होते की उशिरा सुटलेलं शहाणपण, मी त्यांना सांगू इच्छितो, चिदंबरम साहेबांनी जेव्हा गोल्डचं आवाहन केलं तेव्हा त्यांनी बँकेची स्थिती काय केली होती? बँकेत डिपॉझिट येणं बंद झालं होतं कारण इतके घोटाळे बाहेर येत होते. आणि दुसरं कसं आहे, ऑइल मार्केटिंग कंपन्यांना इतकं सुदृढ केलंय मोदी साहेबांनी, त्याच्यामुळे आजपर्यंत किंमत वाढवलेली नाहीये. आपण इतके तेल भाव वाढले तरी किंमत वाढवली नाहीये. त्याच्यामुळे याला म्हणतात इकॉनॉमिक मॅनेजमेंट.